कृष्णारी मंडळी, मी तुमचा डिजिटल वर्करी डायरेक्ट तुमच्या घरी. आज सकाळी लवकरच उठलो बघा, पहाटे 3 वाजता आणि लगेच चालायला सुरू केलो बघा. आंघोळ मिंगोळ काय केलं नव्हतं बघा. इकडं बघा की लोक कसं रात्री 2-3 वाजता डिवायडरमध्ये झोपतात बघा. ही लोक दिंडी बिंडीत काय नसतात बघा, म्हणून यांना झोपायला कुठं जागा नसते म्हणून असं डिवायडरच्या मध्ये झोपतात बिना काही टेन्शन. चोरी मारीचं काय टेन्शन घ्यायचं नाही हो. पांडुरंग जोपर्यंत साथ असते की नाही तोपर्यंत काय होत नाही बघा. माझ्या चेहऱ्यावरती खुशी बघा की हो. आपल्या लोकांना भेटायचा आनंदच वेगळा राहत आहे बघा. जरा पुढे गेलो आणि पायच लचकून बसलं की हो. लंगडत लंगडत पुढे गेलो बघा. असं पाठीमागून एक वाऱ्याचा झोका एकदम जोरात ढकलल्यासारखं झालं बघा. असं वाटत होतं की पांडुरंग स्वतः मला असं बोलवलंय किंवा मला पांडुरंग असं ढकला आलाय. मग काय त्या आशानं पुढे चालतच गेलो बघा. लंगडू दे किंवा काय पण होते, पंढरपूरच दिसत होतं बघा. पंढरपूर तर एवढं छान सजवत होते, काय विषयच नाही हो. पोचलो बघा घरी. मग काय स्वागत म्हणजे काय हो, आत्या एकच नंबर स्वागत केली बघा. मला तर आपल्या लोकांना बघून एवढा आनंद होत होता नाही, काय विषयच नाही हो. गगनातच मावत नव्हतं बघा. मस्तपैकी आत्यानं असं आरती वगैरे केली. असं वाटत होतं की कुठलं तरी एक युद्ध जिंकून आलोय म्हणून. माझ्यासाठी युद्धच होतं खरं. सगळ्यांसाठी असं वाटत होतं की देव आपल्या घरी आल्यात म्हणून. जेवढी पण वारी तुम्ही बघितला फक्त या दादामुळे बघा. हे ना माझ्या डोक्यात गाठला म्हणून तुम्ही ही वारी इथपर्यंत बघू शकला. आत्यानं युट्यूबवर व्हिडिओ लावला बघा आणि बघत बसली बघा. जर युट्यूबला तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नाही तर नक्की करा बघा. मग काय इकडं मामाच्या घरी आलो बघा. मामाच्या घरी बी एकदम जोरदार स्वागतच केले बघा. हार वगैरे घालून आरती वगैरे करून. आजी तर एवढी खुश झालेली की विचारूच नका. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माणसालाच एका देवाच्या रूपात बघतात हे मी फक्त ऐकलेलं, खरं आज अनुभवलो बघा. आईबरोबर एक फोटो काढलो आणि एकदम मस्त वाटलं बघा. डोळ्यात पाणी तर खूप होतं खरं, आनंदच वेगळा होता हो. म्हणून ते रडायला पण आलं नाही बघा. आपली वारी इकडे संपली नाही हो, अजून भरपूर आहे. अजून पालखी पाठीमागच आहे. पालखीचं व्लॉग बघायसाठी या चॅनलला नक्की फॉलो करा बघा.